नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील अखेरचे पर्व एक विश्लेषण या प्रकरणातील मी पाडलेल्या 6 भागांपैकी 5वा भाग वाचतोय. या त्यांच्या मनातल्या कथानकातून त्याच मनातल्या व्यक्तिरेखांचे या नाटकात नवे उगवणे असते, त्यांचे नवा जन्म घेणे असते. हाच त्यांचा नवा जन्म येथे नाट्यपूर्ण ठरत असतो. या त्यांच्या नव्या जन्माचा येथे व्यासांशी वाद घालणे चालू असते. तसा हा व्यासांशी वाद नसून त्यांच्याच महाभारतीय मूळ रूपाशी हा वाद असतो. त्यांच्या महाभारतीय मूळ रूपाशी म्हणजे त्यांच्या संस्कारित रूपाशी हा वाद आहे आणि हा त्यांच्यातीलच आदिमतेने घातलेला हा वाद आहे. हे त्यांच्या या नव्या जन्माचं देणं आहे. या असल्या वादात संघर्ष आहे, विस्मितता आहे, नाट्य आहे. मूळ तिथल्या एकलव्य संस्कारित पातळीवरचा, गुरुने अवहेरलेला, झिडकारलेला, पण त्याच गुरुने मतलबी गुरुदक्षिणा मागताच स्वतःचा अंगठा, स्वतःचे उभे भवितव्यच तोडून देणार आदर्श गुरुनिष्ठा हे तेथील संस्कारित मूल्य. पण इथला एकलव्य आदिम मानवी पातळीवरचा, आपल्या सपासप बाणांच्या हस्तलाघवाने मोहक तरण्या-ताठ्या भिल्लींना चकित करण्याचे स्वप्न बघणारा, त्या तसल्या द्रोणगुरूंच्या कोत्या कुत्सित इच्छेचा धिक्कार करणारा आणि एवढे क्रूर तुम्ही कसे झालात असा निर्मात्याकडेच त्याच्या अशा निर्मितीबद्दल आदिम क्षोभ व्यक्त करणारा, असे हे इथल्या तिथल्या विरोधी वृत्तीतील हे नाट्य आहे. युधिष्ठिर तो आपल्या आदिमतेवर लादलेल्या आदर्शाशीच इथे संघर्ष करतो. तो इथे तिथल्या संस्काराच्या गुळगुळीत शिल्पाला नाकारणारा आणि आदिम काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांची मनस्वी हाव धरणारा आणि भीमार्जुनाच्या अकराळ विक्राळ सूड त्वेषाची झिंग मागणारा, असे हे इथल्या तिथल्या विरोधी मनोभावाचे नाट्य आहे. गांधारी पतीच्या दृष्टीहीन पातळीवर येण्यासाठी दृष्टीसुख नाकारणारी, आपखुशीची, जन्मभराच्या सौंदर्य विन्मुखता भोगणारी ही ती तिथली गांधारी. पतीबरोबरचे सहसंवेदन हे तेथील संस्कारित मूल्य. आणि इथे मनमानी, सौंदर्यलुब्ध नर्सिसस गांधारी, तिच्या उघड्या टपोर डोळ्यांनी अशीच नाजूक होती मी, गुलाबी रंगाची माझी पावलं बघणारी आणि त्यांना लाल मेहंदीने रंगवण्याचे स्वप्न बघणारी जीवन अभिमुख गांधारी. असे इथले तिथले परस्पर विरोधी मानसचित्र त्यात नाट्य आहे. उत्तरा तिथली नृत्यघरात त्याच्याबरोबर मोहरलेली, जणू त्या मेघाला बिलगणारी, त्या नागाला विळखा घालायला निघालेली पहिली प्रीत उरातच जिरवणारी, कळीतच गोठवून टाकणारी, पदरात लपवणे, शालीनतेत गुरफटवून टाकणे हे तिथले कुलीनांच्या कन्याच्या संस्काराचे मूल्य. इथली उत्तरा केस मोकळे सोडून झोपाळ्यावर उंच उंच झोके घेणारी, जणू पहिल्या प्रीतीचे कच्चे डाळिंब अंगात बसून खाणारी, अंगणात बसून खाणारी आणि त्याच प्रीतीची लाल मेहंदी पायांच्या तळव्यांना लागणारी कोंडलेली प्रीत अशी मुक्तपणे उधळणारी. तिथल्या कोंडमाऱ्याच्या पार्श्वभूमीवर इथे फुलणारे हे चैतन्याच्या भारलेपणाचे रसरशीत नाट्य. दुर्योधन तिथला इथला आदिमच, पण तिथला उद्दाम, उन्मत्त, रासवट, क्रूर. इथला मी जात्याच हा असा जसा आहे तसा, मला आवडेन असाच तू मला बनवला आहेस, मी तुझ्यावर खुश आहे व्यासा, असा स्वतःच्या आदिमतेतील लढिवाळपणे गोंजारणारा, द्रौपदीच्या डाव्या पायाच्या करंगळीवरच्या एका टपोर तिळाचं सौंदर्य न्याहाळणारा
द्रौपदीशी रतण्याची इच्छा करतच नाही मी नाकबूल, अशी प्रांजळ कबुली देणारा, स्वतःच्या दिलदार राजबिंड्या शक्तिमान रूपावर नितांत निखळ निस्सीम प्रेम करणारा. तिथल्या इथल्या आदिमतेचीच ही दोन भिन्न वेगळी रूपे, त्या भिन्नतेतून वेगळेपणातून निर्माण होणारे हे नाट्य. शिवाय आदिमतेचा धिक्कार हे तुमचे आमचे सांस्कृतिक धन, पण आदिमतेचा सुंदर लढीवाळ स्वीकार हे इथले आनंद धन. या मूल्यविरोधातून निर्माण होणारे आपल्या मनातले हे नाट्य. आणखी नाटकाचे माध्यम संवाद, त्यासाठी दोन व्यक्तिरेखा असाव्या लागतात. इथे व्यास तर नाममात्र, म्हणजे उरतं केवळ ती एकमात्र व्यक्तिरेखा. कधी हॅमलेट, ऑथेल्लो, किंग लिअर, लेडी मॅकबेथ एकटीच उरलेली असतात. सवाई माधवराव, राघोबा, सुधाकर, गणपतराव बेलवलकर असेच कधी कधी एकटेच संवाद विसंवाद स्वतःशीच साधत असतात. माणसाच्या मनातील विकार, विचार, गोंधळ, प्रीती, क्रोध, आक्रोश, आकांत, वैफल्य, तृप्ती, अतृप्ती आदींचे द्वंद्व या संवाद विसंवादातून प्रकटत असते. त्यांचे अंतर्विश्व ढवळून काढणारे हे द्वंद्व असते. कधी संस्कृतीच्या मतलबी मुखवट्यातून झालेल्या अन्यायाचा तो उद्रेक असतो, कधी धिक्कारलेल्या आदिमतेचा तो लढीवाळ आविष्कार असतो, कधी नको असलेल्या आदर्शाला भिरकावून देणे असते, कधी हव्याशा वाटणाऱ्या आदिमतेच्या कोंडमाऱ्याचे ते मुक्त आविष्करण असते. जीवनात जे मिळालेले नसते त्याबद्दलचा तो क्षोभ असतो, आणि जे दुर्मिळ ते मिळाल्याचा उत्कट हर्ष असतो. या साऱ्या द्वंद्वात संघर्ष असतो, विस्मितता असते, नाट्य असते. अखेरचे पर्वातील या महाभारतीय व्यक्तिरेखांच्या पुनर्जन्मातील अशा आविष्कारणात असा संघर्ष असतो, अशी विस्मितता असते, असे नाट्य असते. आता वर्तमानकालीन पंडितांचे जे चर्चात्मक वाद संवाद आहेत, त्यातही इतिहास आणि कल्पित या परस्पर विरोधी भूमिकांतून प्रत्येकारी नाट्य निर्माण होत असते. या चर्चेत उपरोध उपहासामुळे टिंगल, टवाळी, मिश्किली, रंगत संगत हलक्या फुलक्या नाट्याच्या लाह्या फुटत असतात, आणि सारे प्रेक्षागार हव्या तेवढ्या शिथिलतेचा नाट्यात्म अनुभव घेत असतात. समाजशास्त्रज्ञाने व्यासांच्या महाभारतात आपला कृष्ण घेऊन जाणे आणि गणपतीने व्यासांना प्रक्षिप्तांच्या न संपणाऱ्या जन्मकथा सांगणे, हेही याच पातळीवरचे हलके फुलके असे काही नाट्य रंगवणारे असते. महाभारतीय आर्ष छंदातील संस्कृतवाणी, मुक्त छंदातील काव्यात्म मराठी, चर्चावादासाठी असलेले गद्य मराठी आणि संवाद प्रवाहात आलेले परिचित शब्दांचे इंग्रजी, हा असा भाषा संगम आविष्कार पातळीवरील नाट्यात्म बंध निर्माण करण्यात यशस्वी ठरत असतो. एकूण येथे नायक नायिका खलनायक नसले, त्यांच्या भावाच्या कृतीतून परिणित होणाऱ्या घटना नसल्या, त्या संघर्षमय विस्मित करणाऱ्या घटनांतून निर्माण होणारे कथानक नसले, आदी मध्य अंत अशी किंवा बंदुकीच्या गोळीसारखी पुढे सरकणारी 2-3 अंकातील बांधणी नसली, तरीही नाट्यात्म अनुभव देणारी वेगळ्या फॉर्ममधील ही कलाकृती इट इज अ ड्रामा. हे नाटक आहे, आणि म्हणून त्याचा रंगलेला रंगप्रयोग आहे. समथिंग विच स्ट्राईक स्पेक्टेटर्स हेड अँड हार्ट. रंगप्रयोग संहितेच्या अंगोपांगी भरून राहिलेल्या या नाट्यातून हा रंगप्रयोग दृश्यनाद, गती आदी रूपात कसा आकाराला येत असतो. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, संगीत, नृत्य, प्रकाश नियोजन आदींच्या सहसर्जनातून ही शब्दलिखित संहिता कशी मूर्त कलारूप घेत असते, याबाबत आंतरनाट्याचे प्रायोगिकतेवर भर सर्जक दिग्दर्शक राकेश सारंग यांनी संहितेतील नाट्याशयाचा पूर्ण भान राखत
प्रारंभापासून अखेरपर्यंत जे नाट्यात्मक सौंदर्य दर्शन घडवले आहे त्यामधून त्यांच्या दिग्दर्शन प्रतिभेचे कलात्मक प्रगल्भ रूप प्रकट होत असते. या दिग्दर्शन प्रतिभेचे ते नाट्यात्मक सौंदर्य दर्शन असे. 1. प्रेक्षकांना त्यांच्या वास्तव विश्वातून नाट्यकला विश्वात आणण्यासाठी भरत मुनी प्रणीत काही नाट्यकला साधनांनी प्रारंभ होतो. रंगमंचाच्या आतील गाभाऱ्यातून तानपुऱ्यांच्या तारा संथ मंद सुरात छेडल्या जाऊ लागतात. प सा सा सा, प सा सा सा, प सा सा सा. बाहेरील प्रेक्षागाराचा सारा गाभारा या तानपुऱ्याच्या त्या संथ मंद स्वरलहरींनी परिपूर्ण भरून जाईपर्यंत दर्शनी पडदा अजून तसाच. आणि तानपुऱ्याचे ते संथ मंद स्वर मंत्रघोषाची केवळ नादलयीची तशीच संथ मंद आवर्तने सोबतीला घेत स्त्रवू लागतात. सारे ग सारे ग सारे सारे ग, सारे ग सारे ग सारे ग रे, अशा स्वरांतील मिठल्या ओठातल्या हुंकाराचा कंठध्वनी घोष 2 मिनिटं, 3 मिनिटं, काही मिनिटं तशाच निशब्द मंत्रघोषाचा नाद लय. प्रेक्षागाराचं मन न मन मंत्रघोषकालीन आर्षकालाच्या जाणीवेनं भारून जातं. दर्शनी पडदा हळूहळू तीच लय सांभाळत दोन्ही बाजूंना सरकत जातो. दिसतात महाभारतीय चौकात प्रतिव्यास त्यांच्या नारायणम नमस्कृत्यम आदी मंत्रघोषासह. ऐकू येतात वास्तवातल्या निर्मात्या व्यासांचे उत्स्फूर्त उद्गार. मिळाल्यासारखं, सापडल्यासारखं, कवसल्यासारखं. आणि तो तानपुऱ्यासहितचा मंत्रघोष मंद्र मध्यम तार सप्तकात स्त्रवू लागतो. मंद्र काहीतरी सुचतंय, मध्यम काहीतरी अधिक सुचतंय, तार निश्चित सुचलं 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 असे व्यासांच्या प्रतिभेचे सापडणे नादमूर्त केले जाते. ही प्रारंभीची निशब्द मंत्रघोषाची अभिनव सांकेतिक प्रायोगिकता नाविन्याचा अर्थपूर्ण नाट्यप्रत्यय देते. केदार पंडितांचे असे आरंभापासूनच रसप्रयोगात ओढून नेणारे संगीत 2 सोबतच नेपथ्यासहितच्या रंगमंचाचे दर्शन घडते. 3-4 पातळ्यांवरचे अज्ञातातून अज्ञातात जाणारी महाभारतीय चौकटीच्या मागली पायवाट, जिथून महाभारतीय पात्रे येतात आणि अज्ञातात जातात. या पायवाटेलाच लागून असलेली महाभारतीय चौकट, ती वेताच्या काठीच्या 2-2 चरणरेषांनी बंदिस्त केलेली. या चौकटीत ही पात्रे आपले महाभारतीय रूप प्रकट करतात. या चौकटीच्या खालील पातळीत महाभारतीय पात्रांना चौकटीतून खाली उतरवून व्यासांबरोबर संवाद साधण्यासाठी, आपल्या महाभारतीय रूपाशी वाद घालण्यासाठी येथे ती आपला महाभारतीय आब राखत सामान्य मूलप्रवृत्तीनुसार बोलत असतात. त्याच्या खालची आणखी पातळी बहुंशी वास्तव अवकाशाची. ती व्यास गणपतींच्या भेटीसाठी, एका बाजूच्या पायऱ्या वर्तमानकालीन पंडितांना बसण्यासाठी आणि तेथून बोलत बोलत व्यासांबरोबरच्या वाद संवादासाठी. नेपथ्य पायवाटेमागला फ्लॅट आणि चरणरेषांच्या बाजूचे फ्लॅट्स ओल्ड लुक देणारे, शेवाळी रंगाचे, त्यात साध्या रंगीत खडूंच्या काड्यांनी रंगवलेली पुरातन गुंफातील काही लेणी. अशा या पुरातन लेण्यांतून कधीतरी ते कधीतरीचे व्यास प्रकट होऊ शकतात. अशाच पुरातन लेण्यांतून ती महाभारतातील आर्ष माणसेही जिवंत होऊन येऊ शकतात. अशाच ओल्ड केव्जमध्ये ते आजच्या वर्तमानातले पंडित जाऊन तेथे कलाविषयक चर्चाही करू शकतात. त्या पंडितांना बसायला दिलेल्या पायऱ्याही अर्थपूर्ण. जहांगीर आर्ट गॅलरीच्या, एशियाटिक लायब्ररीच्या व तत्सम कुठल्याही. कुणाकुणाला भावतील तशा
विद्वान पंडितांना जिथे बसून चर्चा करता येतील अशा. तो 2-4 लेवलचा चा रंगमंच सर्व प्रकारच्या सर्व पातळ्यांवरच्या स्कॅटर्ड मुवमेंटसाठी वर खालच्या आणि सर्व बाजूंचा अवकाश प्राप्त व्हावा म्हणून अगदी दुर्योधनाला कथकली उडी घेत सर्वत्र दिमाखाने वावरण्यासाठी, गांधारी उत्तरेला पायऱ्यांवर बसून स्वप्नात जाण्यासाठी आणि सर्वांच्याच पदन्यासाला अभिनयपूर्ण हालचालींना मनमुक्त लय लाभण्यासाठी. प्रदीप मुळे यांचे नेपथ्य असे नाट्यात्मक कार्य करीत असते. 3. यानंतर एक महाभारतीय व्यक्तिरेखा महाभारतीय चौकटीत येऊन नंतर व्यासांबरोबर संवाद साधित असतात. त्यांच्या या प्रवेशाला एंट्री संगीत साथ देत असते. साथीला वाद्ये असतात. ढोल, ताशा, मृदुंग, सतार, मंजिरी आणि बहुधा सर्वत्र पार्श्वसाथीला तानपुरा. कधी नादघोषयुक्त श्लोकांच्या वाद्यासारखा वापर. एकलव्याच्या प्रवेशाला ढोल लोकवाद्याचा ताल दिला जातो. युधिष्ठिराच्या मृदुतेला बारीक आरती निनादाची मंजिरी साथ करते. दुर्योधन ताशांच्या झंडारा कटाराच्या तुंबळ डंकानादात प्रवेश करतो. उत्तरेचा नृत्यांकित प्रवेश सतार आणि मृदुंग या वाद्यांच्या अभिजात जुगलबंदीसह झंकारात येतो. गांधारीचा प्रवेश निशब्द, शांत. कर्णाच्या बरोबर स्वरही नाहीत आणि तालही नाहीत. एकटाच सुना सुना. गणपतीचा प्रवेश पारंपरिक आरतीने आणि निर्गमन सर्व लयींची वाट लावणाऱ्या गणपती विसर्जनाच्या तारस्वरात बडवणाऱ्या वाद्यांनी आणि समाजशास्त्रज्ञ कृष्णाला साथ देते. आजच्या तरुणांचे अनाकलनीय लोकप्रिय ढॅन ढॅन ढिंग ढॅन. आजच्या वर्तमानाचाही असा उपहास. इथे हा भाग संपवतो. धन्यवाद.